ग्रामीण भागातली मुलगी शहरी भागातल्या मुलासोबत लग्न झालं, शहरामध्ये राहायला गेली. हिला कधी माहीतच नाही तिथं शहरामध्ये म्हणल्यानंतर आता ते दार लावून काय काम करायचं ते आपल्या घरात करायचं, पण दार बंद करून ठेवायचं. तिला असं कधी माहित नव्हतं बिचारीला. ते आपली खेड्यामध्ये घराला एक कडी, सगळं अंगण मोकळं. राहायला गेली. आता खेड्यामधून आली म्हटल्यानंतर तो ड्युटीला होता, चांगला पेमेंट होता, इंजिनियर होता तो मोठा. त्याला कधी मराठी माहित नाही, गावाकडलं वातावरण माहित नाही, काही नाही. तेव्हा आपला इंग्लिश बोलणारा, तेव्हा अशा मराठीमध्ये कधी गुतलाच नाही. आणि ती आपली गावाकडली गावंढळ मुलगी, तिला कधी इंग्लिशचा तिचा कशाचा ज्ञानाचा कायचा कुठल्या, तिला डोरा बेल माहित नाही, कुठलं घर काय माहित नाही, 1 BHK माहित नाही, लिफ्ट माहित नाही. तिला सगळं नवीन नवीन ऐकायला भेटायला लागलं. ह्यो घाई घाई गावाकडे गेला, गावकऱ्यांनी घाई घाई लग्न लावून दिलं. आता बायको घेऊन शहरात राहायला गेला, सोबत आईला नेलं. आईला थोडंफार माहित होतं. हा ड्युटीला गेला, ड्युटीवर चर्चा झाली. काय म्हणे, मित्रा तू लय घाई घाई मध्ये लग्न केलं, काय बोलवलं नाही, काही नाही, पार्टी नाही, चहा पाणी नाही, काही नाही, पत्रिका नाही, कसलं काहीच नाही, माहीतच नाही. डायरेक्ट स्टेटसला फोटो बघितला, तुझं लग्नही झालं. तो म्हणाला नाराज होऊ नका, घरी चला चहा प्यायला. तर 4-5 मित्र घेऊन घरी गेला. आता त्यानं ते डोरबेल वाजवायला सुरुवात केली. कसं हनुमान महाराज, तुमच्या तापल्यावर वाजत नाही का? ते वाजवू लागला. हिला काही मिळच नव्हता. तिने 4-5 वेळेस वाजवली. ती डोरबेल बटन बंद, चालू केलं, चालू केलं, बंद केलं. ही आपली इकडं तिकडं फिरत होती. सासून सांगितलं, बाई तुला कळत नाही का, तुला ऐकायला येत नाही का, ती डोरबेल वाजली म्हणजे कुणीतरी आलं हे लक्षात घ्यायचं, दरवाजा खोलायचा. हा, लक्षात द्यायचं ना थोडस. सासू समजून सांगू लागली, बाई डोरबेल वाजली म्हणजे दारात कुणीतरी आलं आहे, दार काढावं, आतमध्ये घ्यावं येणाऱ्या पाहुण्याला. मी म्हणले, सासूबाई माझ्या बापाच्यात कधी असं डोरबेल दारबीर काय अजिबात असलं काही नव्हतं, त्याच्यामुळं मला हे काही लक्षात येत नाही. तिने जाऊन कबाड उघडलं, दरवाजा उघडला. आणि तो ड्युटीवरून, त्याला ड्युटीवर इंग्लिशमध्ये बोलायची सवय होती. ड्युटीहून येता येत असताना ऑर्डर केली, 2 कप टी. 2 कप टी असा ऑर्डर केल्याच्या नंतर तिला वाटलं लग्नाला 4 दिवस नाही झाली यानं मला कप टी म्हणायला सुरुवात केलं. आता तिनं मागं पुढं पाहिलं नाही. तिनं असा डोक्याचा पदर काढला, मस्त कमरेला खोसला, येणाऱ्याला त्या सोफा सेटवर वगैरे बसू दिलं. समोर गेली, बांगड्या गिंगड्या मागं सारल्या, बोट करून म्हणू लागली, 2 कप टी, तुझा बाप कप टी, तुझी माय कप टी, तुझा भाऊ कप टी, तुझी बहीण कप टी, तुझा खानदान कप टी. 4 दिवस लग्नाला नाही झालं तर तुम्हाला कपटी म्हणाला का? कशामुळे सांगते मी तुम्हाला, ज्ञान जर माणसाला नसेल तर जीवनात फजिती होत असते.